निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य पोहोचवा, आमदार खताळ। आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते जांबूत बुद्रुक शाळेतील मुलांना शालेय साहित्य व गणवेश वाटप। शाळेचा आज पहिला दिवस आहे। पुढील 8 दिवसात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्याचे वाटप पूर्ण झाले पाहिजे। तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एकही विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे, याची शिक्षण विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी देत महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत जांबूत बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, भाजप ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, संदीप खिलारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू कातोरे, ॲडव्होकेट अमित धुळगंड, किशोर खेमनर, सुरेश भागवत, इसाक पटेल, पांडुरंग शेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार खताळ म्हणाले की जांबूत जिल्हा परिषद शाळेत परिसरातील आदिवासी वाडी वस्त्यांवरील तसेच गोरगरीब कुटुंबातील मुले शिक्षणासाठी येतात। त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची खरी गरज आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, बूट, सॉक्स तसेच अन्य शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात असते। मात्र काही ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, याची खंत आमदार खताळ यांनी व्यक्त केली। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमुळे शाळेची पटसंख्या आज टिकून आहे, त्यामुळे त्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे। याच शाळेतून गोरगरिबांचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तसेच प्रशासकीय क्षेत्रात जाऊन या गावाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला। संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक त्रुटी निदर्शनास आल्या। त्या सर्व त्रुटी दूर करण्याबाबत आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांना देत कार्यक्रमात त्रुटी ठेवणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करा, असे सक्त निर्देश आमदार खताळ यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले। त्यावर त्रुटी मान्य करत गटशिक्षणाधिकारी गुंड यांनी दिलगिरी व्यक्त केली। राहिलेल्या सर्व त्रुटी तातडीने दूर करण्यात येतील। शासनाच्या सर्व योजना विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध राहील, असे संगमनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांनी सांगितले।